कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये नुकताच भक्तिरंग या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रामध्ये अतिशय कमी वयामध्ये आपल्या प्रगल्भ गायकीची छाप पाडणारा प्रतिभावान युवा कलाकार राजयोग धुरी याने आपल्या सुमधुर स्वरांनी उपस्थित चिपळूणकरांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. या भव्य कार्यक्रमाचे अत्यंत नेटके आयोजन स्थानिक लायन्स क्लबच्या वतीने करण्यात आले होते. सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक पंडित अजित कडकडे यांचा मानस शिष्य असलेल्या राजयोग धुरी यांच्या भक्तिगीतांनी आणि दर्जेदार शास्त्रीय गायनाने जमलेले सर्व श्रोते भक्तिसागरात पूर्णपणे तृप्त झाले. या सांगीतिक कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, ज्यामुळे संपूर्ण सभागृह सुरांच्या वर्षावात न्हावून निघाले होते. या विशेष कार्यक्रमानंतर राजयोग धुरी यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी सविस्तर आणि थेट संवाद साधलाय. चिपळूणच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये एक असा शो झाला ज्या शोला तुडुंब गर्दी होती आणि प्रेक्षकांनी एवढी दाद दिली की अक्षरशः कलाकार आणि जे प्रेक्षक होते ते मंत्रमुग्ध झाले. कारण कला सादर करणारे होते अजित कडकडे, पंडित अजित कडकडे यांचे शिष्य. आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारूया. चिपळूणमध्ये स्वागत आहे. थँक्यू सो मच. कसं वाटलं चिपळूणमध्ये कार्यक्रम सादर केल्यावर? खूप छान वाटलं. लोक आता 1 वाजलाय आणि तरी पण पूर्ण ऑडिटोरियम भरलेला, त्यामुळे त्यांचं प्रेम, सर्व प्रतिसाद ऐकून आणि बघून खूप छान वाटलं. कलाकाराचं नाव आहे राजयोग धुरी. आज या ठिकाणी कार्यक्रम सादर करत असताना संपूर्ण प्रेक्षक वर्गाला मंत्रमुग्ध केल्यानंतर आज आपण त्याची पहिली प्रतिक्रिया घेतोय. अजित कडकडे यांचं शिष्य आणि एवढ्या कमी वयामध्ये हे जे साध्य केलेलं आहे, कसं जमलंय? देवाचा आशीर्वाद आहे, त्यामुळे जमलंय. त्यांच्यामुळे सर्व जमतंय. आणि रियाज चालूच असतो माझा, त्यामुळे येणार आहे मी त्या पॉईंटकडे की कशा प्रकारचा रियाज करावा लागतो. कारण या वयामध्ये एवढा चांगला आवाज, एवढी चांगली समज, एवढ्या चांगल्या हरकती भल्या भल्या मोठ्या गायकांना जे जमत नाही ते तुला जमलेलं आहे. कसं जमतं आणि कशा प्रकारचा रियाज करावा लागतो? मी असं ह्यासाठी काही वेगळा रियाज असा करत नाही. फक्त सकाळी उठल्यावर खर्जाचा रियाज, त्यानंतर संध्याकाळी 1 तास रियाज, बंदिश वगैरे राग वगैरे असतात ते गातो मी. बाकी असं काही वेगळा रियाज ह्या गाण्यांसाठी स्पेशली नाही करत. आतापर्यंत किती कार्यक्रम झालेले आहेत? मोजले नाहीत अजून. सोशल मीडियावर तुझे व्हिडिओज फार व्हायरल झालेले दिसतात. किती फॉलोअर्स आहेत आणि कशा प्रकारे रिस्पॉन्स मिळतं? आय गेस फेसबुकवर 98K आहेत आणि इन्स्टावर 94 पॉईंट कितीतरी आहेत, असे आहेत. यूट्यूबवर सुद्धा आहे, त्यामुळे आहेत. आज चिपळूणला आल्यानंतर एकंदरीत लायन्स क्लबच्या वतीने हा जो कार्यक्रम अरेंज झाला, काय वाटलं होतं बुकिंगच्या वेळेला आणि कार्यक्रम सादर केल्यानंतर काय वाटतं? बुकिंगच्या वेळेला खूप एक्साइटमेंट होतं, कारण की हा तिकीट शो होता, त्यामुळे लोक आली, पूर्ण ऑडिटोरियम भरलेला. त्यानंतर आता इथे सादर करून खूप छान वाटतंय. लोकांचा प्रतिसाद खूप छान होता. पुन्हा येण्यासाठी प्रेक्षकांनी विनंती केली तर नक्की येणार का? हो, शुअर, बाय ना. आपल्याबरोबर आयोजक आहेत अमर शेट्टे, त्यांच्याकडे जाणून घेऊया कसं वाटलं. कारण लायन्स क्लबच्या वतीने आतापर्यंत तुम्ही सामाजिक कार्यक्रम अनेक राबवलेले होते. गायनाचा हा कार्यक्रम गेले 4 महिने प्रयत्न करतोय, पण राजयोगला वेळच नव्हता. म्हणजे महिन्याचे 30 दिवस आणि 45 प्रोग्राम. मामा प्रवीण बांदकर यांचं खूप सहकार्य, जवळचे मित्र असल्यामुळे तयार झाले आणि आम्ही हा प्रयत्न केला. आम्हाला चिपळूणला राजयोगला ऐकायचंच होतं आणि तो अट्ट केला आणि त्यासाठी त्यांनी राजयोगनी मान्य केली विनंती माझी. त्यासाठी खूप खूप आभार. आत्तापर्यंत चिपळूणच्या ह्या सांस्कृतिक केंद्रामध्ये सुरू झाल्यापासून इथे महेश काळे येऊन गेले, राहुल देशपांडे येऊन गेले, स्वतः अजित कडकडे देखील यांचे गुरु येऊन गेले. मात्र आज राजयोग धुरीचं गायन ऐकल्यानंतर प्रेक्षकांना ह्या तिघांचीही आठवण झाली आणि ह्या तिघांनंतर पुढे हा आवाज आणि पुढे ही कला कशा प्रकारे टिकवली जाईल हा जर प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये असेल तर त्याचं उत्तर आहे राजयोग धुरी. अशा प्रकारे आज या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन आणि राजयोग धुरीला पुढच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन इथे थांबूया. व्हिडिओ जर्नलिस्ट सनिया दवडेसह महेंद्र कासेकर, माझे कोकण, चिपळूण.